नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच TET महा TET याचा जो फॉर्म आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि त्याचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते कसं लिहायचं आणि ते कसं अपलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी 4 डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे ते फोटोग्राफ, त्याच्यानंतर दुसरं आहे सिग्नेचर, तिसरं आहे आयडेंटिटी प्रूफ आणि चौथा आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच प्रतिज्ञापत्र. आता हे 4 डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करायचे आहेत. पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड कसा करायचा आहे? फोटोची साईज पाहिजे बघा 17 KB ते 51 KB याच्यामध्ये फोटोची साईज पाहिजे आणि फोटो हा JPG फॉर्मॅटमध्ये असावा. आता हे JPG फॉर्मॅट कसं करायचं आणि ह्याची साईज ही 17 KB ते 51 KB कशी करायचं ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच सिग्नेचरची पण साईज ही 17 KB ते 51 KB पाहिजे आणि JPG फॉर्मॅट पाहिजे. तसेच यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच काय? याच्यामध्ये आयडेंटिटी प्रूफ तुम्ही काय दिलं असेल? आधार कार्ड दिलं असेल, पॅन कार्ड दिलं असेल, मतदान कार्ड दिलं असेल, यापैकी हे तुमचा आयडेंटिटी प्रूफ झाला. तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो आता कसा अपलोड करायचा? त्याची साईज पाहिजे बघा 200 KB ते 500 KB पाहिजे आणि PDF फॉर्मॅटमध्ये तो अपलोड करायचा आहे. हा PDF फॉर्मॅट कसं करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच प्रतिज्ञापत्राची साईज पाहिजे 17 KB ते 500 KB पाहिजे आणि त्याची पण फॉर्मॅट पाहिजे आपल्याला JPG फॉर्मॅट पाहिजे. आता मी सर्वप्रथम तुम्हाला फोटो अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी हा फोटोच्या या आयकॉनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि मी या ठिकाणी फोटो ऑलरेडी स्कॅन करून ठेवलेले आहेत आणि त्याची साईज पण दाखवतो. हा फोटो आहे. या फोटोची साईज पाहू शकता 39 KB दिसत आहे. तर हा फोटो मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी ओपन बटनावर क्लिक करतो. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण त्याच पद्धतीने करणार आहे अपलोड. सिग्नेचर पणची साईज तुम्ही पाहू शकता. सिग्नेचरची साईज आहे 21 KB. या ठिकाणी सिग्नेचर पण अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणजेच आयडेंटिटी प्रूफ ही PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यासाठी मी PDF ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे. ते कसं तयार करायचं मी PDF ते तुम्हाला पुढे दाखवतो मी व्हिडिओमध्ये. या ठिकाणी PDF पण अपलोड करून झालेले आहे. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र पण या ठिकाणी अपलोड करून दाखवतो. ते कसं घ्यायचं आहे ते पण दाखवतो. त्याच्यामध्ये काय काय नमूद करायचं आहे हे प्रतिज्ञापत्र. या ठिकाणी पाहू शकता ह्यांनी हा पूर्ण फॉर्मॅट भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली सिग्नेचर केलेले आहे आणि डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा या ठिकाणी उठवलेला आहे. या पद्धतीने हे प्रतिज्ञापत्र करायचं आहे. आता हा नमुना तुम्हाला कुठे भेटेल ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी हे प्रतिज्ञापत्र पण आपण अपलोड करून घेऊ. या ठिकाणी 4 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेले आहेत. तर आता हे प्रतिज्ञापत्र आता नमुना काय घ्यायचा ते या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी वरती दिलेला आहे बघा. या ठिकाणी पाहू शकता स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना. हे पूर्ण जे दिसत आहे हे पूर्ण आपल्याला एका कागदावर लिहून घ्यायचं आहे. पूर्ण स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून घ्यायचं आहे. त्याच्या खाली सही करायची आहे आणि डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी चिटकून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि त्याची साईज ही 17 KB ते 500 KB मध्ये असावी. आता ही साईज कशी कन्वर्ट करायची या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला गुगलवर येऊन 11 झोन ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता इमेज टूल्स आहेत. या ठिकाणी पाहू शकता इमेज टूल्स. या ठिकाणी येऊन तुम्ही इमेज कॉम्प्रेस नाव या बटनावर क्लिक करून तुम्ही त्या फोटोची साईज कव्हर वगैरे करू शकता. या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आपल्याला. या ठिकाणी एखादा नमुना फोटो मी या ठिकाणी घेतो आणि तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हा फोटोची साईज आहे किती एक्झॅक्टली साईज आहे 53 KB आहे. तर त्याची आता साईज आपल्याला कमी करायची असते. तर ह्या बटन कमी जास्त करायचे आणि कॉम्प्रेस नावावर क्लिक करायचं. पाहू शकता याची साईज 8 KB झालेली आहे. तर या ठिकाणी हे डाउनलोड करून त्या ठिकाणी अपलोड करायचं. या पद्धतीने हा नमुना दाखवलेला आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचा ओरिजिनल फोटो टाका आणि त्याच्यानुसार तुम्ही साईज कव्हर करून या ठिकाणी अपलोड करू शकता. आता जे आपण PDF अपलोड केले आहे ते आता PDF कशी तयार करायची या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. जर तुमच्याकडे फोटो असेल आधार कार्डचा तर तो PDF मध्ये कन्वर्ट करायचा आहे. या ठिकाणी याच वेबसाईटवरती यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता PDF टूल्स या टूल्सवर क्लिक करायचं आहे आणि जर तुमच्याकडे आधार कार्डचा फोटो असेल तर त्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता JPG टू PDF या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इमेजवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समजा आता हाच तुमचा PDF आहे. हाच तुमचा आधार कार्ड आहे ह्या पद्धतीने समजून चाला आणि ह्या फोटोला आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचं. तर फोटो सिलेक्ट करा, ओपन करा. या ठिकाणी तयार होईल आपलं फोटो या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आपल्याला कन्वर्ट टू PDF या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड नाव बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे डाउनलोड करून घेऊ. त्याच्यानंतर जर PDFची साईज जर जास्त झाली असेल तर ती कशी कमी करायची या ठिकाणी PDF टूल्समध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता
कॉम्प्रेस PDF हे आयकॉन आहे, या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी PDF सिलेक्ट करायची, आपण जी डाउनलोड केलेली होती ती सिलेक्ट करून झाल्यानंतर याची साईज पाहू शकता 55 KB आहे. जर ते कमी जर करायचे असेल तर आपल्याला कमी हे स्क्रोल करून घ्यायचं आहे थोडंफार. त्याच्यानंतर या ठिकाणी साईज कमी झालेली दिसून येईल आपल्याला. आता ह्याची ऑलरेडी साईज ही कमीच आहे, त्याच्यामुळे हे कॉम्प्रेस होत नाही जास्त. याची साईज आहे 55 KB, तर ते आता 50 KB पर्यंत झालेले आहे. या पद्धतीने हे 11 झोन हे टूल्स वापरायचं आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. या पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला जास्त माहितीसाठी TETचा फॉर्म कसा भरावा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यानुसार तुम्ही TETचा फॉर्म भरू शकता. एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. फॉर्म कसा भरायचा, काय चुका करायच्या नाहीत, कोणत्या पद्धतीने भरायचा, सर्व डिटेल्समध्ये माहिती आहे. आपल्या चॅनेलवर जावा, व्हिडिओ पहा आणि TETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. तसेच जास्त माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला TET संबंधात व्यवस्थित सिलेबस टाईप बुक्स वगैरे भेटत असतात, सिलेबस टाईप क्वेश्चन पेपर्स येत असतात. तसेच TETचं हॉल तिकीट कधी येईल या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या अपडेट्स येऊन जातील. त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.